हाय फ्रेंड्स, मी आज गेली होती वजिराबादला. थोडंसं मला सामान घ्यायचं होतं आणि थोडंसं फिरायचं पण होतं. तर तिथे भारतीय क्राफ्ट उत्सव म्हणून एक आलं होतं एक्सपो. तर त्याचा ॲड्रेस मी तुम्हाला सांगते समोर. तर चला मधामध्ये बघूया आपण काय काय आहे ते. मस्त मंडप वगैरे होता तिथे बांधलेला व्यवस्थित आणि सोफा वगैरे पूर्ण लाकडाचे सामान होते. काचेची भांडे खूप स्वस्त होतं. हे बघा खूप भारी होतं सामान तिथे. अ, झाडाच्या कुंड्या वगैरे छान होतं. पाय पुसण्या वगैरे राहतात ना, आता घरी खूप सारे युजचं सामान येते आणि ते पूर्ण घराचं यूज जेवढं राहते तेवढं सामान तिथे होतं आणि इथे ₹30चं म्हणजे प्रत्येक वस्तू ₹30 होती. इथे बरं समोर अलग-अलग रेट आहे. ते इथे मी बघत-बघत जात होते. अ, पण फ्रेंड्स मी खरं सांगायचं म्हणलं तर मला तेवढं काही आवडलं नव्हतं आणि महाग पण खूपच जास्त होतं. खूपच जास्त होतं. 10-10चं 20ला, 50चं 100ला असं म्हणजे खूप जास्त महाग वाटलं मला. मला महाग वाटलं. तुम्हाला जे वाटेल ते आता तुम्हाला माहिती. तर मी तुम्हाला दाखवते. सामान छान होतं. तिथलं बघूया आपण. मलाही असं काही काम नव्हतं, तर मग मी आली होती आणि आज आमच्या कॉलेजला सुट्टी पण होती संडेची, त्यामुळे मी आली होती. घासणीचे वगैरे डब्बे आणि हे छोट्या मुलाच्या प्लेटा, त्यांना चम्मच वगैरे ते होतं. मस्त खेळणी आली होती तिथे, तर ते मी पाहिली थोडी वेळ. नंतर मग टिफिन डबे होते तिथे. मुलांच्या लंच देण्यासाठी खूप भारी आहे टिफिन डबे. लहान-लहान ज्यांच्या घरी मुलं आहेत त्यांच्यासाठी. आणि मग नंतर इथून सरळ जायचं होतं. चप्पलची स्टॉल होती इथं. तर चप्पल तेवढं काही मला बघायची नव्हती. तर मग मी गेले समोर आणि मला आवडलं म्हणलं तर बुक. कारण का इथे बुक जे आहे ना, जे रेट आहे तेच रेट आहे आणि जे यूज केलेले बुक आहे म्हणजे वाचलेले वगैरे, तर त्याचा रेट कमी आहे. 30% 20% डिस्काउंट आहे त्याच्यावर. आणि जे न्यू बुक आहे ते त्याच रेटमध्ये आहे. जी किंमत असेल बुकची त्याच रेटमध्ये ते असणार. बुक सर्व प्रकारचे होते. शिक्षणाचे पण होते, लव्ह वगैरेचे पण होते आणि असे वाचायला पण, मोटिव्हेशनचे पण. खूप भारी बुक होते तिथे आणि हे असे ड्रेस आले होते. हे ड्रेस मलाच वाटलं यूज केलेले आहेत. बाकी तुम्हाला काय वाटतं तुम्ही जाऊन बघा एकदा. यूज केलेले ड्रेस होते आणि ₹100-100 होते एक-एक. खूप जण घेत होते तिथे. काही-काही जुने पण खूपच जास्त जुने वाटत होते काही-काही. पूर्ण यूज केलेले होते. तर ते मी पाहिले थोडेसे. नंतर मग तिथून सामोरं गेलं. हे बघा. खूपच सारे ड्रेस होते. हे पण सर्व यूज केलेले आहेत. जे ₹100 आहे ना, ते पूर्ण यूज केलेले आहे आणि जे नंतर ड्रेस बघशाल तुम्ही, ते यूज केलेले नाही आहे, ते चांगले आहे. पण रेट खूप जास्त होता ड्रेसांचा. हे बघा. लहान मुलांचे, मोठ्या मुलांचे सर्वांचे इथे ड्रेस आहेत. मग नंतर मी थोडंसं बॉक्स वगैरे बघले, कंपॉक्स आणि नंतर मग समोर गेली. लाकडाचे तर एवढे भारी-भारी सामान आले होते केलेले त्यांनी. वॉचेस होत्या त्याच्यामध्ये, रथ होते, खूपच भारी-भारी सामान होते. तोफ वगैरे नसतात का, ते पण होते तिथे आणि मला हे खूप जास्त आवडले होते. बदकं का काय माहिती काय आहे, पण लाकडाचे होते ते बनवलेले. खूपच छान दिसत होते. पूर्ण सामान भारी होतं तिथे. सर्व म्हणजे घरात जेवढं आपल्याला सामान लागेल ना, तेवढं पूर्ण होतं तिथं. असं एकही गोष्ट नव्हती की जे घरात लागेल आणि तिथे नाही. तर मग नंतर मी गेली होती इथे. ही ज्वेलरी मला खूप जास्त आवडते. तर इथं मी विचारलं होतं याचा रेट खालच्या कड्यांचा. ते कडे मला आवडले होते. पण एक जोडी ₹200 होती. मग मी म्हटलं जाऊ दे बा ऑनलाईनमध्ये तर स्वस्त आहे. हे बघा हे होते. हे चौकोनी आहे ना, ते होतं मला आवडलेलं. मग मी नाही घेतलं. मग मी तिथून समोर गेले. आयुर्वेदिक वगैरे ते पण दुकाने होते तिथे आणि हे ₹30-30 होते क्लचर वगैरे. तो क्लचर घेतला मी इथून एक मोठा पाहिजे होता मला. तर त्यामुळे ते घेतला आणि नंतर मग चालले समोर मी. खूप सारे पापड वगैरेचे दुकान आले होते. लोणच्यांचे वगैरे खूप दुकान आले होते आणि साड्या बघा. साड्या मला खूप भारी वाटल्या आणि रेट पण काही नाही व्यवस्थित आहे. कमी म्हणशाल तर कमी पण होता साड्यामध्ये. जी पांढऱ्या कलरची साडी होती ना ती 2500ची होती. त्याने 1800ला लास्ट दिली आणि समोर मुलांचे वगैरे ड्रेस पण होते. शर्ट होते शिवलेले. भारी होते ते पण. बँगल्स पण खूप भारी आल्या होत्या तिथे. मी ज्युती बघली होती. ज्युती मला घ्यायची होती तर ज्युती ट्राय केली. पण त्यांनी जी मी ज्युती ट्राय केली ना तुम्हाला मी दाखवते बघा. ही ज्युतीची किंमत त्यांनी ₹550 सांगितली होती आणि बाहेर ₹300 होती. मग मी ती ज्युती घेतली नाही. फक्त ट्राय केली आणि नंतर वापस दिली. पर्स वगैरे भारी आल्या होत्या आणि ही जी व्हाईट कलरची पर्स आहे ना ती ₹900ची होती. मग मी म्हटलं बाप्पा किती महाग जास्त आहे. आपल्याला लिमिटच्या बाहेर आहे. तिथून मग मी सामोरे गेली. इथे स्कर्ट आले होते. खूप भारी-भारी होते. युजफुल होते. डेली यूजला पण चांगले होते आणि अंगावर पण खूप छान दिसत होते. छोटीशी खिसणी बघली मी. रूमला यूज करायला चांगली आहे म्हणून मी ती पाहत होती. रूमवर छोटे-छोटे सामान लागतं आम्हाला सगळं.
रूमवर कुठे एवढं मोठं-मोठं सामान आणणार आहे, घर थोडी बसवायचं आहे. तर छोटं-छोटं पाहत होती आणि नंतर कुर्त्या वगैरे पाहिली. बेल्टेज खूप छान होते. एक बेल्ट घेतला मी. माझ्या घरी माझ्या मम्माची मुलगी राहते ना तिच्यासाठी आणि नंतर मग मी निघाली बाहेर. लास्टला साडीचे दुकान होते. थैंक यू एंड विजिट अगेन ऐसा लिखा तो था इन्होंने, पर इतना महंगा, इतकं महाग होतं तर यायला हेच नव्हतं. आपल्या लिमिटच्या बाहेर होतं. थोडंसं सामान घ्यायचं आणि निघायचं बस. आणि मधामध्ये माझी हिंदी निघाली त्यामुळे सॉरी. हिंदी मराठी माझं मिक्स होत राहतं त्यामुळे. नंतर मग मी बाहेर आली आणि मला भूक खूप जास्त लागली होती. नंतर मग मी बर्गरच्या दुकानावर गेली होती. त्या भैयाला म्हणलं, "एक बर्गर दे." आणि बर्गर इथलं इतकं भारी लागते ना, तुम्ही बघा किती भारी बनवते आणि स्वस्त पण आहे. आता फक्त ₹25 केलं त्यांनी. तर मग ते बर्गर घेतलं आणि मस्तपैकी खाल्लं बघा. म्हणजे व्यवस्थित करते आणि टेस्ट पण खूप जास्त राहते. कॅफेमधल्या बर्गरमध्ये एवढी पण टेस्ट नाही राहत जेवढी इथले राहते. तर मी ते बर्गर खाल्लं. मला तर खूप जास्त आवडते. तुम्ही पण कधी खा. वजिराबादला पण आहे आणि भाग्यनगरला पण आहे. मस्तपैकी बर्गर खाल्लं. खूपच जास्त खूप वेळची फिरत होती. भूक पण खूप जास्त लागली होती. चला मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.